नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पार्श्वगायिका श्रेया घोषाल, श्रेया शीलादित्य मुखोपाध्याय यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा जन्म 12 मार्च 1984 रोजी बेरहामपूर, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल, भारत येथे झाला. पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचे शिक्षण आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय रावतभाटा, राजस्थान, आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय अणुशक्तीनगर, मुंबई, SIES कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे झाले. श्रेया घोषाल यांचे वडील विश्वजित घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात अभियंता म्हणून कार्यरत असून आईने साहित्यात पदवी शिक्षण घेतलेले आहे. श्रेया घोषाल यांनी सारेगमप ही झी TVवरील गाण्याची स्पर्धा जिंकली. यानंतर परीक्षक कल्याणजीकडे श्रेयाने 18 महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण पूर्ण केले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे हेच संगीताचे शिक्षण त्यांनी सुरू ठेवले. त्यानंतर श्रेया घोषाल यांनी देवदास या हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केले. यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रेया घोषाल यांना पुढील प्रमाणे गौरव पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार सन 2003, सन 2006, 2008 आणि 2009 असे 4. फिल्मफेअर पुरस्कार सन 2003, 2004, 2007, 2007, 2008, 2010, 2011, 2012 असे 8. श्रेया घोषालचे आई शर्मिष्ठा घोषाल व वडील विश्वजित घोषाल यांनी श्रेया सुरुवातीपासूनच संगीताचे व गायनाचे धडे दिले. श्रेया घोषाल ही लता मंगेशकर, जगजीत सिंग व किशोर कुमार यांना आपले आदर्श मानते. श्रेया घोषाल यांनी मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली व आसामी या भाषेतूनही पार्श्वगायन केलेले आहे. श्रेया घोषाल यांनी बंगाली पद्धतीनुसार शीलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी सन 2015 मध्ये ठराविक नातेवाईकांना घेऊन लग्न केले. 22 मे 2021 रोजी श्रेया व शीलादित्य मुखोपाध्याय यांना देवयान मुखोपाध्याय हा मुलगा झाला. श्रेया घोषालला युनायटेड स्टेट्समधील ओहायो राज्याने सन्मानित केले. तेथे गव्हर्नर टेड स्ट्रिकलंड यांनी 26 जून 2010 मध्ये श्रेया घोषाल दिन घोषित केला. श्रेया घोषाल यांचा एप्रिल 2013 मध्ये युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडक सदस्यांनी लंडनमध्ये सन्मान केला. फोर्ब्सच्या भारतातील टॉप 100 सेलिब्रिटीच्या यादीत श्रेया घोषाल यांना 5 वेळा स्थान मिळाले. 2017 मध्ये श्रेया घोषाल ही दिल्लीतील मादाम तुसाच्या संग्रहालयातील भारतीय विंगमधील मेणाची आकृती प्रदर्शित करणारी पहिली भारतीय महिला गायिका ठरली. श्रेया घोषाल यांनी देवदास, बाजीराव मस्तानी, जब वी मेट, जोगवा, जिस्म, गुरु, तेरी ओर, घुमर, पुष्पा 2 या चित्रपटात पार्श्वगायन केलेले आहे. 200 पेक्षा जास्त सिनेमाची गाणी श्रेया घोषाल यांनी गायलेली आहेत. पुष्पा 2 या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेले अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी हे गाणे सध्या खूपच गाजलेले आहे. श्रेया घोषाल ही एका चित्रपटात गाणे गाण्यासाठी निर्मात्याकडून जवळजवळ किंवा एक शोसाठी
50 ते 60 लाख रुपये एवढे मानधन घेते. श्रेया घोषाल यांच्या पतीचे नाव शिलादित्य मुखोपाध्याय असून ते इंजिनियर आहेत. शिवाय ते श्रेया घोषाल यांचे मित्रही आहेत. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.